दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांना आणि विरोधकांना दहशतवाद्यांची उपमा दिल्याचा आरोप करत कोल्हापूर शिवसेना आणि युवा सेनेनं त्यांचा जाहीर निषेध केलाय। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकृतीला कोल्हापुरी चप्पल दाखवत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थही घोषणाबाजी करण्यात आली। दिल्लीतील जंतर मंतरवर पेपर फुटीच्या निषेधार्थ विद्यार्थी आंदोलन करत आहेत। या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्यानंतरही आंदोलनाची तीव्रता वाढली आहे। याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांसह सरकार विरोधात काम करणाऱ्या विरोधकांना दहशतवाद्यांची उपमा दिल्याचा आरोप शिवसेना आणि युवा सेनेने केलाय। या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरात शिवसेना आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। छत्रपती शिवाजी चौकात सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकृतीला कोल्हापुरी चप्पल दाखवत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांचा अपमान करणाऱ्या वक्तव्याचा निषेध असो अशा घोषणा देत सदाभाऊ खोत यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला। आज कोल्हापूर शिवसेना युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नालायक सदाभाऊ खोत याचा आम्ही निदर्शने केलेले आहेत। नालायक यासाठी कारण ज्या आई वडिलांनी ज्या विद्यार्थ्यांना आपल्या हाताप्रमाणे आपल्या राजासारखं वाढवलं त्या मुलांना दिल्लीत पोलीस अमानुषपणे मारत आहेत। नीटचा पेपर लीक झालेला आहे त्यासाठी ते लढत आहेत आणि सदाभाऊ खोत आज सांगतो की हे सगळे दहशतवादी आहेत। सदाभाऊ खोत तुम्ही केलेला कडकनाथचा भ्रष्टाचारी महाराष्ट्र विसरलेला नाहीत, त्यामुळे तुमच्यासारख्या नालायक व्यक्तीला हे विद्यार्थी काय आहे हे भारताचं भविष्य आहे हे तुम्हाला समजणार नाही। म्हणून या नालायक सदाभाऊ खोतचा आम्ही कोल्हापूर शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी आज इथे आलो। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या निषेध आंदोलनाला शिवसेना संपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख विराज पाटील, शहर प्रमुख तथा युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांच्यासह शिवसेना आणि युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते।